आज आहे गुरुवार, तेव्हा श्रोते हो ही वेळ फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहारची. श्रोते हो नमस्कार आणि हॅलो गीत बहार कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. नव्या स्वप्नांची चाहूल लागताना पूर्णत्वास ती जाओ ही मनीची अभिलाषा. नव्या स्वप्नांची चाहूल लागताना पूर्णत्वास ती जाओ ही मनीची अभिलाषा. कोकिळेचं मधुर गीत गुंजन ऐकताना स्वरमयता लाभावी जीवनास ही आकांक्षा. कोकिळेचं मधुर गीत गुंजन ऐकताना स्वरमयता लाभावी जीवनास ही आकांक्षा. मी नको आपण म्हणावे ही जागवू भावना. मी नको आपण म्हणावे ही जागवू भावना. मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनस्वी शुभकामना. मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनस्वी शुभकामना. श्रोते हो, आज गुढीपाडवा आणि सगळ्यांनीच आज मांगल्याची, समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यदायी आणि प्रेरणादायी अशी गुढी उभारली असेल. आणि याच गुढीच्या चरणी आपण लीन होऊया. विधात्याला सगळे मिळून नक्कीच एक प्रार्थना करूया की या विश्वात सगळंच मंगल होऊ दे. आणि याच आशावादासह बघूयात हॅलो गीत बहार कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा आलाय ते. हॅलो गीत बहार. मी पाटील बोलतोय. नवीन वर्ष सुरू होत आहे, मराठी वर्ष. हो, त्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या स्टॉपला. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. बर, मला एखादं मराठी गाणे लावलं तर चालेल? नक्कीच नक्कीच. आज आपला मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे छान मराठी गाणं ऐकूया नाही का? कोणतं गाणं ऐकताय? कोणतं बी लावा. प्रभू आले मंदिरी ऐकायला आवडेल? हो चालेल. चालेल, ठीक आहे. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात, खूप. राजा काली जिला कोरिया छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ. हाँ बोलिए, स्वागत है कार्यक्रम में आपका. जी मैडम, बहुत देर से देख रहा था नेटवर्क, देखा कि यहीं पर नेटवर्क मिला है मेरा. हाँ, कौन सा गीत सुनना चाहते हैं आप? फिल्म का नाम है हकीकत मूवी का. हाँ. और सबसे पहले गीत आपको केने नीतीश साहब को, पूरे भारत के श्रोता को, आकाशवाणी आइंदा नगर में जुड़े सभी लोगों को, हेलो मुक्ता रेडियो फरमाइश ग्रुप में जुड़े श्रोताओं को भी डिटेक्ट कर रहा हूँ मैडम. फोन शामिल किए धन्यवाद. आप क्या करते हैं? मैं एसएसएल में सर्विस करता हूँ मैडम, नौकरी करता हूँ. आपने सहयोग लिया. हॅलो, नमस्ते. हाँ नमस्कार, कोण बोलते? मी अमृता पावसे कुलकर्णी बोलतीये, अहमदनगरहून. स्वागत आहे अमृताजी कार्यक्रमात. आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय ऐकताय आज कार्यक्रमात? आज आता सध्या हीट वाढत चाललीये, उन्हाळा खूप जास्त आहे, तर त्यामध्ये गारवा देणारं छान असं एखादं गीत लावावं असं वाटतंय. आणि माझ्या आवडीचं गीत आहे नैना बरसे रिमझिम रिमझिम. वा वा, खूप छान गाण्याची आवड तुम्ही कळवलेली आहे. वह कोण थी या पिक्चर मधलं आहे बरं का हे गाणं. बरं बरं, वा, खूप सुंदर. गाणी ऐकता का तुम्ही? हो, गाणी ऐकत असते मी नेहमी. बरं बरं, अच्छा. सकाळपासूनच आमचा रेडिओ सुरू असतो. अरे वा, सकाळच होत नाही. बरं बरं, हो. छान. आणि तुमचे कार्यक्रम पण आम्हाला खूप आवडतात मॅडम. ठीक आहे, असेच आमचे कार्यक्रम ऐकत जा. हो हो, तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. हो, धन्यवाद. मग काही संकल्प केलाय तुम्ही? हो, संकल्प तर तसं आपण प्रत्येक वर्षी करतो, पण तो काही पूर्णत्वास जात नाही. ही गोष्ट वेगळी. पण म्हणजे केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, की सर्वांशी अगदी मिळून मिसळून वागणे. वा, ठीक आहे. आणि मग हा तुमचा संकल्प पूर्णत्वास जाओ हीच सदिच्छा. कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला. हॅलो गीत बहार. नमस्कार. नमस्कार. संदीप भलेराव संवाद साधतोय पुण्याहून. बोला संदीपजी, काय म्हणताय? अगदी फर्स्ट क्लास, मजेत. बरं बरं, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच, तुम्हालाही मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या. कारण आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं. नक्कीच. 1 जानेवारी पासून जरी इंग्रजी वर्ष साजरा करत असलो, बरोबर, मला वाटतं की मराठी नववर्षाचं स्वागतही आपण तेवढ्याच आनंदानं उत्साहाने करायला हवं, नाही का?
हम्म. पण आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय. खरंच ज्या गोष्टी घ्यायला हव्यात त्या आपण घेत नाही, त्या गोष्टी उचलतोय. पण हे असं होता कामा नये. या निमित्तानं आपण हीच आशा करूया की येणारं जे काही नवीन वर्ष आहे ते चांगल्या विचारांनी, चांगल्या आचरणाने, त्या वागणुकीनेच साजरं होईल अशी एक अपेक्षा बाळगूया. आपली जी संस्कृती आहे ती जपूया आपण या निमित्ताने, नाही का? नक्कीच नक्कीच नक्कीच. चांगल्या मुहूर्तावर, आजच्या शुभ मुहूर्तावर काय ऐकताय? आजच्या या शुभ मुहूर्तावर एक सुंदरसं गाणं ऐकूया आपण. की म्हटलं असाच मुहूर्त साधून आपण गाणं सांगावं म्हणून. कारण गदिमांचं काव्य, नक्कीच बाबूजींचं संगीत आणि तितकाच समर्थपणे या सर्व मालिकेसाठी, गीत रामायणाच्या मालिकेसाठी ज्यांचा हातभार लाभला ही खरंच सर्व मंडळी थोर म्हणावी लागतील. नक्कीच. तर मग त्यातलं कुठलं सांगताय? नक्कीच. आता त्यातलं आपण राम जन्मला ग सखी राम जन्मला वा, हे ऐकूया गाणं, नाही का? नक्कीच. गदिमांनी हे गाणं त्यांच्या पुण्यातल्याच बंगल्यामध्ये लिहिलं आणि ते पण अगदी चैत्राच्या उन्हामध्ये असताना ते गाणं खरंच जन्माला. आणि खरंच कौतुक वाटतं की एवढ्या भर प्रहरी गदिमांचा राम कसा काय जन्माला आला. मनात तो जन्मलाच होता ना, त्यामुळे तो लेखणीतूनही अवतरला, हो की नाही? चालेल, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप. हॅलो गीत बहार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? गणेश नरसाळे बोलतोय मी करमाळ्यावरून. बरं, काय करता तुम्ही? मी आकाशवाणीचे कार्यक्रमाचं ऐकत असतो अंध असल्यामुळे. बरं, अच्छा. हो, कारण आकाशवाणी हे एक अशी गोष्ट आहे माणसांच्या जीवनातील, याला केवळ करमणुकीचं साधन न म्हणता ज्ञान आणि मनोरंजनाची राणी जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यांच्या मनात निरंतर चिरंतन असणारी अशी हा आकाशवाणी, नाही का? बरोबर. आज काय ऐकताय मग? आज मराठी गीत लावा ऐकत. सलील कुलकर्णी यांनी गायलेलं नसतेस घरी तू जेव्हा हे लावू शकता. वा वा, नक्कीच. खूप सुंदर गीताची आवड तुम्ही कळवली. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला. हा, नमस्कार. नमस्कार. हॅलो गीत बहार. रेडिओ मित्र धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा संभाजीनगर. बरं बरं, स्वागत आहे धनंजयजी. बोला, काय म्हणताय? एकदम मस्त, स्वस्त आणि निरोगी अहिल्यानगर आकाशवाणी संघ. बरं, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाला फार महत्व आहे बघा. नक्कीच नक्कीच. आणि गुढीपाडवा म्हणजे सर्वांचा नवीन वर्षाचा सण बघत आहे. तर नवीन वर्षाच्या पण सर्वांना अशा सुंदर आणि खूप सुंदर अशा शुभेच्छा. काय ऐकताय आज? बघा ते नवीन वर्ष म्हटलं तर खूप छानपैकी वातावरण आहे आणि ऊन पण खूप छान पडतं आणि उन्हामध्ये स्वतःची काळजी घेणं फार महत्वाचं आहे बघा. बरोबर, आहे का नाही? आणि फार दिवसानंतर फोन लागल्यानंतर खूप आनंद होतो बघा, आहे का नाही? बरोबर. गाणं कोणतं सांगताय आज? बघा ताई, आता एक फार सुंदर चित्रपट आहे बघा ताई, आई मिलन की रात, बर का? त्याच्यामध्ये फार सुंदर गीत आहे. कितने दिनों के बाद मैं आई सजना रात मिलन की, असं गीत आहे. तर ह्या गीताचा आनंद घेण्यासाठी काय मित्राचे नाव सांगले चालेल का? हो, सांगा. सर्वप्रथम नाव तुमचं बघा ताई, गीताचा आनंद घ्या. बरं. तर आमचे मित्र आहे विजय बायशे, आरिफ भाई आहे, साहेबराव पाटील आहे, चंदन घोडके, सोमनाथ बर्वे, अण्णासाहेब रसाळ, परत आपले बाळासाहेब देवकर आणि आपले सर्व अहिल्यानगर आकाशवाणीचे सर्व रसिक श्रोते मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊयात आहे. ठीक आहे, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. हेलो गीत बहार. हाँ जी, हम योगेश जांगड़े बोल रहे हैं बेमेतरा छत्तीसगढ़ से. क्या करते हैं आप? हमारा खेतीबाड़ी का काम है. अच्छा, तो आज क्या सुनेंगे? बते का पैरों में बंधन है, पायल ने मचाया शोर. ठीक है, आपने कार्यक्रम में सहयोग लिया. हॅलो गीत बहार. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलतंय? दहेगावनीवरून वसंत गर्जे बोलतोय. स्वागत आहे कार्यक्रमात. काय करता तुम्ही? आमचं हॉटेल आहे. बरं, कुठे दहीगावणेलाच का? हो, दहेगावनीला. बरं बरं, आज काय ऐकताय? आज मला डॉन मधलं. डॉन मधलं कोणतं? जिसका मुझे था इंतजार. बरं बरं, पिक्चर बघितलाय? हो. अच्छा, आवडतो का तो चित्रपट? हो हो. ठीक आहे, ऐकू मग तुमच्या आवडीचं गाणं कार्यक्रम. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. कोण बोलतंय? मी राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगलीहून बोलतोय. बरं, काय करता तुम्ही? मी घरीच असतो ताई. अच्छा, आज आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, गुढीपाडवा. होय, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना, निवेदक, निवेदिका, अधिकारी व इतर कर्मचारी सर्वांना, कुटुंबियांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज काय ऐकताय मग? आज चित्तोर मधलं गोरी तेरा गाव बडा प्यारा. बरं बरं, आवडतं का गाणं हे? हो, गाणी सर्व आवडतात. आकाशवाणी केंद्रावरून हम्म, सगळी गाणी लागतात ती. सगळे कार्यक्रम ऐकता तुम्ही आकाशवाणीचे? थोडे थोडे ऐकतोय. अजून काय माहित नाही कुठले कुठले कार्यक्रम आहेत ते. बरं बरं, तुम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम ऐकत जा, म्हणजे तुम्हाला कळेलही कोणते कार्यक्रम आहेत. आपली आवड आपकी पसंद हे ऐकत असतो. ठीक आहे, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि खरंच वर्षाच्या प्रारंभी आपण खूप संकल्प करत असतो, पण आज प्रत्येकाने एकच संकल्प असा करूया की जो आपल्याला पूर्णत्वास नेता येईल. आणि मग खरंच संकल्प करणं पण आपल्याला किती सोपं होईल जेव्हा तो पूर्णत्वास जाईल, नाही का? आजच्या या कार्यक्रमाला तांत्रिक साहाय्य लाभलं होतं रावसाहेब देशमाने आणि संदीप आहेराव यांचं. कसा वाटला कार्यक्रम नक्कीच कळवा. बरे तर कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार. गुरुवार तेव्हा श्रोते हो ही वेळ फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहारची.